तुमच्या घरामधलं वातावरण कसं होतं? मी अगदी मध्यमवर्गीय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. माझे वडील स्टेट बँकेमध्ये अधिकारी होते आणि माझं शिक्षण त्यांची फिरतीची नोकरी असल्यामुळं अनेक तालुक्याच्या ठिकाणी माझं शाळेपर्यंत शिक्षण झालं. घरातलं वातावरण हे अभ्यासाला अतिशय पूरक असं होतं. वाचनाची आवड विशेषतः आईवडिलांनी खूप जोपासली. इतर क्षेत्रामध्ये रुची जरी असली तरी अभ्यासावरती भर असायचा. पण एक पात्र होते की निर्णयाचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे खरं तर लहान गावांमध्ये होतो, आईवडिलांचंही काही फार एक्सपोजर त्यांना होतं अशातला भाग नव्हता, पण त्यांचा मुलांवर विश्वास होता आणि त्यामुळं मी जो निर्णय घेतला त्याचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. आपण प्रशासकीय सेवेत जावं हा विचार कसा आला डोक्यामध्ये? खरं तर मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे एका पद्धतीने अंधारात मारलेली ती उडी होती. पण माझे काही नातेवाईक होते जे मंत्रालयामध्ये काम करायचे आणि त्यांच्याकडून काही IAS अधिकाऱ्यांच्या काही कथा या ऐकलेल्या होत्या. आणि दुसरं मला असं वाटलं की नेहमीच मला थोडंसं बौद्धिक आव्हानाचं आकर्षण असायचं आणि त्यावेळेला IASची परीक्षा ही क्रॅक करायला अवघड आणि बौद्धिकदृष्ट्या आव्हान देणारी होती. आणि मग जर आपल्याला काही वेगळं करायचं आहे, आपल्याला चाकोरीच्या मार्गातून जायचं नाही आहे, जर वेगळं करायचं आहे तर थोडंसं बुद्धीला आव्हान देईल अशा प्रकारचं काहीतरी करावं या उद्देशाने मी प्रशासकीय सेवाची परीक्षा द्यायचं ठरवलं. आणि मग अभ्यास करता करता काही गोष्टी डिस्कवर झाल्या? निश्चितपणे झाल्या. हां. माझ्या सुदैवाने माझ्या कोल्हापुरामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक असणारे माझ्या काकांचे विद्यार्थी होते ज्ञानेश्वर मुळे, जे मला वाटतं काल इथे आपल्याही व्यासपीठावर येऊन गेले. आणि ते त्यावेळेला रशियामध्ये भारतीय राजदूतावासामध्ये त्यांचं पोस्टिंग होतं. आणि मी फर्स्ट इयर BAला असताना काकांचं मला पत्र आलं, शेजाऱ्यांच्याकडे फोन आला रादर, की ज्ञानेश्वर येणार आहेत आणि तू त्यांना भेटावंच असं मला वाटतं. आणि त्यावेळेला मी म्हणजे मला वाटतं 1988 किंवा 89मध्ये मी ज्ञानेश्वर मुळे सरांना त्यांच्याच घरी कोल्हापुरामध्ये पंगुवाड्यामध्ये मी भेटले. आणि तेव्हा मला या परीक्षेची जाणीव आणि त्यातल्या आव्हानांची जाणीव झाली. आणि त्यानंतर मग माझा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा अधिक प्रगल्भ झाला असं म्हणता येईल. आणि त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मात्र मी पुण्यामध्ये आले. पण पुणे विद्यापीठात मी जेव्हा MAला ॲडमिशन घेतली त्याच वेळेला तिथे एक स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं होतं. त्याची नुकतीच सुरुवात झालेली होती. तिथेही जायला सुरुवात केली. मग आणि हळूहळू मग परीक्षेची व्याप्ती आणि स्वरूप कळायला लागलं. त्याच्यामधले ऑप्शनल विषय, जनरल स्टडीजमध्ये असणारे विविध विषय ह्याची सगळी माहिती त्यावेळेला झाली. आणि मग तुम्ही परीक्षेमध्ये पहिल्या वगैरे याल संपूर्ण भारतात मुलींमध्ये वगैरे अशी काही कल्पना होती का? अशी मुळीच कल्पना नव्हती. एक मात्र मी केलं होतं की परीक्षेची तयारी ही चाचपडत झाली होती आणि नेमकं कुठून अभ्यासाला सुरुवात करावी, कुणाकडून मदत घ्यावी याची फारशी कल्पना नव्हती. मी MA पूर्ण केल्यानंतर मला माझं सांगलीचं जे कॉलेज विलिंग्डन कॉलेज त्यांनी लेक्चररशिप देऊ केली होती. सुरुवातीला मी तिथे जॉईनही झाले आणि तिथे एक लेक्चररशिप करताच माझ्या लक्षात आलं की सांगलीमध्येही असा एक ग्रुप आहे जे या परीक्षेची तयारी करत आहेत. आणि मग त्या ग्रुपला मी जॉईन झाले. त्यापैकी काही जण SISCमध्ये पूर्वी राहून गेलेले होते. त्यांनी तिथे राहून तयारी केली होती. दुर्दैवाने ते परीक्षेत पास नव्हते झाले, परंतु ते पुन्हा येऊन सांगलीमध्ये तयारी करत होते. त्यामुळं मग त्या ग्रुपच्या माध्यमातून मला त्याची अजून जाणीव झाली. मग पहिल्यांदा मी MPSCची परीक्षा दिली. ती परीक्षा मी उत्तीर्ण झाले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवडही झाली. आणि ते करत असतानाच मग UPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केली. ती तयारी मी मनापासून केली होती, कारण मला पुन्हा द्यायची नव्हती. म्हणजे किंबहुना मी पुन्हा परीक्षेचा फॉर्मही भरला नव्हता आणि त्याच्यामुळं हीच परीक्षा आपल्याला द्यायची आणि ती शेवटची द्यायची अशा यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे परीक्षा तर मी मनापासून दिली, पण पहिलंच काय उत्तीर्ण होईल की नाही ह्याचीसुद्धा खात्री नव्हती. आणि त्यामुळं भारतात मुलींमध्ये पहिलं येणं आणि एकूण उमेदवारांमध्ये 9व्या क्रमांकावर येणं हे माझ्यासाठी हा एक आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का होता. पण म्हणजे तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही तुमचा आत्मविश्वास हा हळूहळू डेव्हलप करत गेलात असं वाटतं का तुम्हाला आता? नक्कीच. पुणे विद्यापीठामध्ये जरी मी शिवाजी विद्यापीठातून पहिली येऊन तिथे गेले होते, परंतु तिथल्या सगळ्या सागरामध्ये मी एक फार छोटी व्यक्ती होते, छोटा बिंदू होते. अशा वेळेला मला सुरुवातीला 2 महिने तर मी खूपच गांगरून गेले होते. पण मला लक्षात आलं की हे मला स्वतःला प्रूव्ह करायला पाहिजे. आणि मग परीक्षेचा अभ्यास केला. पहिल्या टर्ममध्ये सगळ्या क्लासमध्ये म्हणजे जवळजवळ सगळ्या विषयामध्ये मी पहिली आलेली होते. आणि तेव्हा माझा आत्मविश्वास अजून वाढला. आणि मग मला लक्षात आलं की असं काही नसतं. शेवटी आसपासचं वातावरण कसं असो, तुमचं ट्रेनिंग कसं झालं असो, तुम्हाला मार्गदर्शन करणारे लोक असोत की नसोत, पण जर तुमची जिद्द असेल आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ते काहीच कठीण नसतं. बरोबर. आणि त्यावेळेला मी एक गोष्ट ठेवली की ज्याची मला भीती वाटते त्याच गोष्टी मी करणार. आणि या ह्याच्यातून मी म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास स्वतः वाढवत नेला. ज्या गोष्टी आपल्यात चांगल्या आहेत त्याची ओळख करून घेऊन
त्या पुढं विकसित करण्याचा प्रयत्न केला. हा तुम्ही प्रयत्न केलात. आता तुम्ही IAS झालात आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्यात. मगाशी या ईस्टर्न फ्रीवेचं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलं. आम्ही जे येतो जातो ते पूर्ण झालेल्या फ्रीवेमधनं. बरोबर आहे. पण हा फ्रीवे हा शून्यातून निर्माण करणं आणि त्याची निर्मिती आणि त्याच्या मागचं नियोजन, हा एक आपण जर केस स्टडी म्हणून घेतला तुमच्या अनुभवातला, तर तो जरा आम्हाला सांगा. कुठल्याही प्रकल्पामध्ये पहिल्यांदा बघावं लागतं की करायचं काय आहे आपल्याला, आणि मग त्या प्रकल्पाची जागा, ज्याला राईट ऑफ वे म्हणतात, ती तिथे उपलब्ध आहे का. जागा उपलब्ध न होण्याची अनेक कारणं मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रामुख्याने असतात. कारण ज्या शासकीय जागा असतात, ज्या प्रकल्पांसाठी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये राखून ठेवलेल्या असतात, त्याच्यावर बहुतेक वेळा अतिक्रमण असतात. आणि खाजगी जागा असतात ते इतक्या मौल्यवान असतात, इतक्या व्हॅल्युएबल असतात की त्यांचं संपादन करणं हे कठीण काम असतं. कारण मूळ मालकाला सुद्धा पैसे मिळाले तरी ती देण्याची तयारी नसते, कारण त्याला भविष्यामध्ये त्याची जे मूल्य असतं ते दिसत असतं, त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट त्याला दिसत असते, परतावा खूप मिळणार असतो. दुसरं असतं की बऱ्याचशा जागा ह्या विविध शासकीय विभागांच्या, म्हणजे नुसत्याच राज्य शासनाच्या नाही, राज्य शासनाच्या ज्या काही संस्था असतात त्यांच्या असतात, आणि विशेषतः केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयांच्या जागा असतात. आणि जितका रस्ता मोठा तेवढ्या ह्याच्यामध्ये अशा विविध प्रकारच्या जागांचं प्रमाण जास्त. ह्याशिवाय या प्रकल्पामध्ये जर आपण बघितलं तर ते क्रीक क्रॉस करावी लागते, खाडी क्रॉस करावी लागते. खाडी असते तिथे वेगवेगळ्या परवानग्या येतात. आपल्याकडे मुंबईमध्ये कोस्टल झोन रेग्युलेशन ॲक्ट लागू होतो, कारण आपण समुद्राच्या जवळ राहतो. ह्याच्यासाठी केंद्रीय मंत्रालयाच्या परवानग्या लागतात. जिथं खाडी असते त्याच्या जवळपास हे मँग्रोव्ज असतात, त्याला प्रोटेक्टेड फॉरेस्टचा दर्जा आहे, संरक्षित वनांचा दर्जा आहे कांदळ वनांना. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या परवानग्या वनविभागाच्या घ्याव्या लागतात. शिवाय हायकोर्टाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते, कारण हायकोर्ट ऑब्झर्व्ह करतं. मला सांगा किती परवानग्या घ्याव्या लागतात अशा, म्हणजे आता त्यांची गणती करणं सुद्धा कठीण आहे. आणि विशेषतः या प्रकल्पात असं झालं होतं की ह्याच्यामध्ये RCF जे आहे आपलं, त्याची म्हणजे पेट्रोलियम मंत्रालयाची जागा त्याच्यामध्ये होती. BARC असल्यामुळं त्या मंत्रालयाची जागा त्याच्यामध्ये होती, ॲटॉमिक एनर्जीची जागा होती. BARC हे एक आपलं संरक्षित अशी जागा आहे, आणि त्यांच्या जवळची टेकडी आपल्याला त्याच्यातून त्याचे भुयारी बोगदे काढायचे होते. त्यामुळे ती जागा, त्यांची जे कंपाऊंड वॉल आहे ती मागं सरकून आम्हाला ते घ्यायचं होतं. ह्या सगळ्या कस्टम आणि सेंट्रल एक्साईज या डिपार्टमेंटची जागा होती, वन खात्याची परवानगी होती, CRZची परवानगी होती. त्यामुळे हे सगळं ह्याचं नियोजन करावं लागलं आल्या. मग ते करत असताना कुठे कुठे अडचणी आहेत, ज्याला आपण जिथे शू पिंच करतो अशा सगळे पॉईंट्स जे असतात, म्हणजे आपण नियोजनाचा मुद्दा म्हणला, हे सगळं आधी करावं लागतं. मग आमच्या टीममध्ये जे लोक कुठली गोष्ट करण्यात त्यांचं कौशल्य आहे हे आयडेंटिफाय करावं लागतं. मग त्यांना ती जबाबदारी द्यावी लागते. याशिवाय कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांचेसुद्धा रिसोर्स मॅनेजमेंट करावी लागते, कारण अनेक वेळेला कॉन्ट्रॅक्टर येतात पण आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची जी रोखता असते, त्यांचा जो कॅश फ्लो असतो त्याच्यावरती परिणाम होतो. ज्यावेळेला त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स असतात त्यावेळेला आम्ही त्यांना जागा देऊ शकत नाही. मग त्या गोष्टी ते डिमोबिलाइज करतात इक्विपमेंट. जेव्हा आम्ही जागा देतो तेव्हा त्यांना ते सगळं परत आणावं लागतं. या सर्व गोष्टी कराव्या लागतात. ईस्टर्न फ्रीवेचा पुढचा भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेमधून जातो. ती पण एक केंद्र सरकारची संस्था आहे. त्यामुळे त्यांच्या परवानग्या बऱ्याचशा दिल्लीमध्ये असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला या प्रत्येकाशी त्यांचं संवाद साधणे, त्यांना आपला प्रकल्प हे पटवून देणे, म्हणजे कुठलीही गोष्ट अशी कुठल्याही लहरीवरती सोडायची नाही, प्रत्येकावर आपला कंट्रोल असला पाहिजे. अशा ह्याच्यातून जर केलं, मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जे काही आमचे चांगले संबंध असतात त्यांचा वापर करून त्यांना हे कन्व्हिन्स करून, मग त्यांची जी लोअर ब्युरोक्रेसी असते तिलाही कन्व्हिन्स करणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि राजकारणी दोन्ही असतात. राजकारण्यांच्या म्हणजे आपल्याकडे राजकारण्यांबद्दल गैरसमज थोडे जास्त असतात, पण अशा प्रकल्पांमध्ये अनेक वेळा राजकारण्यांचं खूप मदत होते. याचं कारण आहे की कारण विकासाला विरोध नसतोच, त्यांचाही नसतो, कारण त्यांना त्याचा इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये फायदा होणार असतो. त्यामुळे कुणीही असं म्हणत नाही की प्रकल्प करू नका. परंतु या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, जवळजवळ 4 ते 5 हजार कुटुंबांना विस्थापित करायचं होतं. बरं. आणि हे विस्थापन कुठे करायचं? बरं, ह्यातल्या आपल्याकडे एक पुनर्वसनाचं धोरण आहे. त्यामुळे लोकांना आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जरी हे एन्क्रोचर्स असले तरी सुद्धा त्यांना आपल्याला संरक्षण देणं, त्यांच्यासाठी घरं उपलब्ध करून देणं. इथे जर बघितलं तर अशा प्रकारची झोपडपट्टी या पूर्ण प्रकल्प, म्हणजे आज जिथे आपण हे भुयारी बोगदे बघतो तिथं पूर्ण झोपडपट्टी होती आणि ते थोडीशी टेकडी होती. ती झोपडपट्टीचं पुनर्वसन करून ती टेकडी आम्हाला खालीपर्यंत खणावी लागली आणि मग ते बोगदे करावे लागले. बरं. म्हणजे
त्याची जर सगळं तेव्हाचं आता आठवलं तर आत्ताचा जो रस्ता आहे आणि आम्ही जे केलं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आणि शिवाय बराचसा भाग त्यातला दलदलीचा होता. त्याला आपल्याला त्याच्यामध्ये एक तांत्रिक प्रक्रिया असते, त्या जमिनीचं स्ट्रेंथनिंग करावं लागतं. ते करून आपल्याला काही 12 महिने 18 महिने ते ठेवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात कराव्या लागल्या. नंतर ह्या झोपड्या काढून आम्हाला त्याच्या आसपासच्या भागात अशी घरं बांधून त्यांचं पुनर्वसन करावं लागलं. आजही जर तुम्ही त्या बोगद्यामधून मुंबईच्या बाजूला पुढे गेला तर त्या ईस्टर्न फ्रीवेच्या दोन्ही बाजूला इमारती दिसतील, मल्टी स्टोरी इमारती. याच्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलेलं आहे. हे पुनर्वसन करत असताना ते पुन्हा वेळेचा आयोजन करावं लागतं. कुठल्या वेळेला कुठल्या टप्प्यातल्या लोकांचं पुनर्वसन करायचं, कारण ती जागा कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला काम करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागते. आणि अनेक वेळेला अनपेक्षित सुद्धा गोष्टी येतात. जसं आम्ही टनेल करत असताना पूर्वी जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झालं होतं, त्याप्रमाणे त्या बोगद्याचं आम्ही काही नियोजन केलं. प्रत्यक्ष जेव्हा बोगद्याचं काम सुरू झालं ज्या एका विशिष्ट तंत्रज्ञानाने, तेव्हा लक्षात आलं की आतमध्ये एक मोठा ठिसूळ दगडांचा खूप मोठा पट्टा आहे. आणि जर आपण ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने करत गेलो तर ते कदाचित खाली पडायची शक्यता आहे. वरती झोपड्या होत्या आणि म्हणून मग आम्हाला काम थांबावं लागलं. त्याचं पुन्हा तांत्रिक सगळं जे काही स्पेसिफिकेशन्स होते ते बदलावे लागले. त्या पूर्ण टनेलला आतून लाइनिंग करावं लागलं कॉन्क्रीटचं, त्याच्यासाठीची पूर्वतयारी करावी लागली. तर ही निर्णयांची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा ठेवावी लागते. ते पर्याय आपल्याला उपलब्ध ठेवावे लागतात. मला सांगा किती चिकाटीचं काम आहे हो? अतिशय चिकाटीचं काम आहे. मला वाटतं तुमच्या चिकाटीमुळेच तुम्हाला मेट्रो 3 साठी तुमची निवड केली असेल. असू शकतं. असं असू शकेल नाही का? आपण मेट्रो 3 म्हणजे काय ते आधी बघूया. हा मेट्रो प्रकल्प खरं तर ह्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती, की अतिशय गुंतागुंतीचा आणि कठीण, म्हणजे डॉक्टर ई श्रीधरन नुकतेच त्यांनी आम्हाला MMRCला व्हिजिट केली होती. भारतातला सगळ्यात कठीण प्रकल्प असं त्याचं त्यांनी वर्णन केलं. त्यामुळे निश्चितच इतक्या कठीण प्रकल्पाला ड्रॉइंग बोर्डवरून प्रत्यक्षात आणणं ही एक कसरत आहे. हे एक मोठं शिवधनुष्य आहे जे आम्ही सर्वांनी मिळून पेलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याचं जे आत्ताचं नियोजन आहे, आपण प्रत्यक्षामध्ये आता कामाला सुरुवात झाली 2016 आणि सप्टेंबर 2020पर्यंत ह्याचा पहिला टप्पा म्हणजे कार डेपोपासून ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतचा आणि अजून त्याच्यानंतरच्या 6 महिन्यामध्ये दुसरा उर्वरित टप्पा जो कप परेड किंवा कुलाब्यापर्यंत आहे हे करण्याचा मानस आहे. कारण इतका मोठा प्रकल्प, भूमिगत प्रकल्प आपण करत असताना विविध प्रकारच्या अभ्यासांची आवश्यकता असते. त्यामुळं त्याचा मुंबईचा जमिनीखाली नेमकं काय आहे हे माहिती असावं लागतं, ज्याला जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतात. आणि ज्या भागातून आपण जातो आहे तो इतका अडचणीचा दाटीवाटीचा भाग आहे की आपल्याला भूमिगत जाण्याशिवाय काही पर्याय नाही. त्यामुळे स्टेशन्ससुद्धा भूमिगत आहेत. मग ही स्टेशन्स बांधत असताना ती कुठल्या मेथडनी बांधायची त्याच्यावरही खूप अभ्यास होऊन शेवटी त्या परिसराचा सगळं अभ्यास करून मग ती मेथडॉलॉजी आम्ही ठरवली. त्यामुळं अनेक काळ त्याचा अभ्यास चालू आहे आणि आता जी तयारी आमची आहे त्याच्यावरून हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फारसा काही कालावधी लागणार नाही असं माझी स्वतःची धारणा आहे. असं तुम्हाला वाटतं? आता हे सगळी जबाबदारी तुम्ही आज घेतात, घरासाठी वेळ मिळतो का? मिळतो ना, नक्कीच. कसा काढता? कारण ऑफिसच्या नंतरचा सगळा वेळ हा घरासाठीच असतो आणि त्यामुळं माझं असं खूप मोठं सोशल लाईफ दुसरं कुठलं फारसं मी ठेवत नाही. आणि कुटुंबासाठी मुलांसाठी वेळ देणं म्हणजे अशा प्रकारचे जर काही कार्यक्रम वगळले तर अन्य ठिकाणी मी फारशी तुम्हाला दिसणारी नाही आणि त्यामुळे तो वेळ मुलांसाठी असतो. पण हे सगळं करत असताना व्यग्रता राहते का? व्यग्रता राहते आणि थोडासा स्ट्रेस असतो. पण एक असतं की स्विच ऑन स्विच ऑफ करण्याची सुद्धा तुम्हाला सवय करून घ्यावी लागते. कारण सरकारी नोकरी ही अशी असते की ती तुम्हाला सर्वव्यापी असतं. म्हणजे तुमचा कुठलाही सरकारी अधिकारी हा 24/7 लोकांच्या सेवेमध्ये असणं अपेक्षित असतं. त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत की संध्याकाळी घरी गेल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ केला किंवा आता मी माझं कुठलंही कार्यालयाचं काम करणार नाही, असं होत नाही. आणि हळूहळू हे तुम्ही शिकत जाता स्ट्रेस मॅनेजमेंट. तर मला असं वाटतं सेवेमध्ये सुद्धा कधीही आपण परिपूर्ण नसतो, आपल्याला सतत शिकावं लागतं. आणि सुरुवातीला जेव्हा मी कुठलीही शासकीय नोकरीची बॅकग्राऊंड नसताना जेव्हा ह्याच्यात आले तेव्हा छोट्या छोट्या संघर्षांनी पण खूप स्ट्रेस व्हायचं. कारण जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधींशी बोलत असता, कारण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायाशी तुमची चर्चा होत असते आणि त्याचा तुम्हाला अनुभव नसतो, त्यांना कशा प्रकारेचे हाताळायचं हे माहिती नसतं, ते तुम्ही ऑन द जॉब शिकत जाता. आणि त्यामुळे सुरुवातीला असे संघर्षाचे प्रसंग यायचे. ते प्रसंग आल्यानंतर आतून खूप क्षोभ व्हायचा. आणि हा कशामुळे व्हायचा तर हा प्रसंग मी अजून चांगल्या पद्धतीने हाताळू शकले असते पण मी नाही हाताळला आणि माझी काही चूक झाली असेल किंवा
मी थोडीशी कणखर असायला हवी होते किंवा मी थोडासा हळुवारपणे हाताळायला हवं होतं. अशा प्रकारच्या गुंता तेव्हा असायचा. आणि पण हळूहळू मग ह्या गोष्टीची तुम्हाला सवय होते. थोडंसं त्या प्रत्येक प्रसंगाकडं डिस्पॅशनेटली बघण्याची सुद्धा हे होतं आणि त्याच्यामध्ये इतकी गुंतवणूक न करून घेता काही वेळेला बुद्धिवादाने हे प्रश्न सोडवावे लागतात. हे हळूहळू याच्यात शिकत जातो आणि त्यामुळे व्यग्रता जरी असली तरीसुद्धा जे काम करतो त्याच्यामध्ये माझी एकाग्रता होते. म्हणजे जेव्हा घरी असते तेव्हा घरच्या गोष्टींवर, जेव्हा कार्यालयामध्ये असते तेव्हा कार्यालयाच्या गोष्टी. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की तुम्ही तुमची सिन्सिअरिटी 21 वर्ष कशी जपली, आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला राग संताप कधी कधी येतो. सिन्सिअरिटी जपली म्हणजे मला असं वाटतं प्रशासकीय सेवेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा, झोकून देऊन काम करणं ही त्याची गुरुकिल्ली आहे. आणि असा जर तुमचा स्वभाव असेल तरच या गोष्टी, हे नोकरी तुम्ही एन्जॉय करू शकता, ते काम तुम्हाला आवडू शकतं. आणि हे जसजसं कळत जातं, कारण सिन्सिअरिटीची खूप फळं पण मिळतात, लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळतं तुमच्या, म्हणजे इतकं तुमच्या नकळतपणे अनपेक्षितपणे कोणीतरी येऊन तुमच्या कामाचं कौतुक करतं. आणि हे सगळं बघतं शिवाय तुम्हाला दिसतं की तुम्ही ह्या नोकरीमध्ये तुम्ही जनमानसावर किती प्रभाव टाकू शकता, लोकांचे आयुष्य बदलू शकता. म्हणजे मी CEO जिल्हा परिषद म्हणून काम करत असताना तेव्हा तर खूप क्षेत्रामध्ये काम करायला मिळायचं. कुपोषित मुलांचं, अंगणवाड्यांमध्ये कुपोषित मुलं असायची, त्याचं मी ट्रॅकिंग करायला सुरुवात केली. काही कारणानंतर लक्षात आलं की ती जी मुलं होती कुपोषणाच्या एका कॅटेगरीतली, ती वरच्या कॅटेगरीत आली, त्याच्यातून ती वरच्या कॅटेगरीत आली. किंवा प्राथमिक शाळांमध्ये आम्ही गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयोग असतील, किंवा ज्या स्वयंसहाय्यता गटांसाठी ती तेव्हा उभं केलेलं एक मार्केट असेल, त्यांना उपलब्ध करून दिलं मार्केट, त्यांच्या मीटिंगना मी जायचे तेव्हा त्यांना मिळणाऱ्या आयडेंटिटीमुळे त्यांना होणारा आनंद, ह्या गोष्टी तुम्हाला इतक्या समाधान देतात की मग ही सिन्सिअरिटी हळूहळू एक तुमचा व्यवच्छेदक भाग होऊन जाते, तुमचा भागच होते तुमची आणि मग वेगळं काही आपल्याला करावंसं वाटत नाही. माझा स्वभाव खूपसा रागावणारा नाही आहे, तापट नाही आहे, पण अनेक वेळेला जसं मी म्हटलं की काही वेळेला बोलता बोलता संभाषणामध्ये जर समोरच्या माणसाला खूप वेळा सांगूनही आपला मुद्दा पटत नसेल किंवा पटवून घ्यायचाच नसेल असं होतं, तेव्हा राग येतो. पण आता मी फारसं व्यक्त करत नाही, कारण तेही हळूहळू शिकते. अशा वेळेला उलट मुद्दा डायव्हर्ट करून तो पुन्हा नव्याने ती व्यक्ती भेटल्यानंतर सांगू शकू. कारण असे प्रसंग होतात की आपल्याला हा संयम राखता आला पाहिजे, पेशन्स ठेवता आला पाहिजे. कुठल्याही प्रश्नाला जादूची कांडी नसते की आज मला हा असा इथे पाहिजे आणि आज माझं हे काम सुरू व्हायचं आहे, तर ते असं कधी होत नाही. हे प्रशासनामध्ये हळूहळू शिकतो. आम्हाला अनेक जण आमचे सिनियर सांगायचे की थंड करून खावा, घाई करू नका, पदार्थ गरम आहे तर तो लगेच तोंडात घालण्याची घाई करू नका, त्याला जरा थंड होऊ द्या, तुम्ही थंड व्हा. आणि विशेषतः तणावाचा प्रसंग असतो तेव्हा लगेच निर्णय घ्यायला जाऊ नका, त्याला शांत होऊ द्या. थोड्या वेळाने तुमचाच विचार कदाचित बदलेल. तुम्ही आता एका विशिष्ट क्षोभाच्या परिस्थितीमध्ये आहात, मनस्थितीमध्ये आहात, त्यावेळेला हा निर्णय घेऊ नका. पण हे हळूहळू शिकलं जातं. तुम्हाला ना विचारांची जी क्लॅरिटी आहे ती तुम्ही कशी मिळवलीत हो? मला असं वाटतं हे सगळं खूप लहानपणापासून हा विचार करणं, आणि वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळं मी सर्व प्रकारचं, म्हणजे लहान असताना अगदी फिक्शन, मग नॉन फिक्शन, आणि आता वर्तमानपत्र, सर्व प्रकारची वाचनं. आणि त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर, आणि विशेषतः UPSCची तयारी करत असताना तुम्हाला प्रत्येक विषयावर तुमचं मत असलं पाहिजे. आणि आताही जेव्हा मी माझं प्रत्यक्ष काम करते तेव्हा अनेक वेळेला मला खूप वेगवेगळ्या समाज घटकांची सतत चर्चा करावी लागते, त्यांना एखादा मुद्दा पटवून द्यावा लागतो, आणि हा प्रकल्प आपण का करतो, इथे तुमचं विस्थापन का होतं आहे, किंवा वेगवेगळे NGOज आहेत ते त्या प्रकल्पांना विरोध करत असतात. या सगळ्यांना तो मुद्दा पटवून देण्यासाठी हे स्वतःचं सतत जे चिंतन आणि मनन चालू असतं, या सगळ्यामध्ये भावनिकता हरवून जाते का? नाही जात, कारण मी ती जाणीवपूर्वकच नाही करून देत. कारण भावना असतात म्हणूनच ही क्लॅरिटी येते असं मला वाटतं. तुम्हाला ती गोष्ट आवडते, तुमची कामाबद्दल अटॅचमेंट असते, श्रद्धा असते, भक्ती असते, म्हणून तुम्ही एवढं झोकून देऊन काम करता, आणि म्हणून त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते. कारण त्या प्रकल्प, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःची मानता. अदरवाईज माझं एक काम आहे सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 पर्यंत, तेवढं मी केलं, आज ते झालं किंवा नाही झालं असं जेव्हा वाटतं त्यावेळेला मला वाटतं सगळ्याच आयुष्यामध्ये एक मेकॅनिक असं ते आयुष्य होऊन जातं, तांत्रिकता येते. पण तुम्ही जर तुमचं कुठलंही काम झोकून देऊन करत असाल तर भावनिकता असते, म्हणूनच त्या कामाला चालना मिळते असं मला. पुन्हा एकदा आयुष्य मिळालं तर कोण व्हायला आवडेल? IAS अधिकारीच व्हायला आवडेल. कारण ह्यांनी मला आयुष्याचं जे काही रूप दाखवलं, जे एक्सपोजर दिलं, आणि
जी एक जीवनाकडं बघण्याची एक परिपूर्ण दृष्टी दिली ती मला असं मलाही वाटत की कुठल्याही अन्य प्रोफेशनमध्ये मला मिळाली असती. प्रत्येकजण आपापला शोध घेत जातं आणि ह्या सेवेमध्ये गेली 21 वर्ष मी माझा स्वतःचा शोध घेत आली आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की पुन्हा मला तेच आयुष्य स्वीकारणं जगायला आवडेल. आवडेल. निर्मिती आणि नियोजनाची एक अप्रतिम सांगड तुम्ही आम्हाला आज दाखवलीत. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.